चालव चल चल इथं नको थांबस. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. रामलिंगला रस्ता सरळ आहे. आज भी वहीं कि तेरा इंतजार है. बैलांचा फोटो घ्यायला पाहिजे. अबे साले पावसाळ्यात भरपूर काय काय बघण्यासारखं आहे इकडे. वाव, ब्युटिफुल. आणि आपण यायचं पावसाळ्यात इकडे. पुढे तर गेट लावला आहे. बघून या गेट उघडतोय का. गाडी नसेल रे, नसेल भावा. मग काय इथं लिहिली की रामदेव. ये आणि काढ या साईड न घे की ह्या साईड ना उचल ना येते रे उचला. नसेल भावा. जा गाडी आणतो येते जा उचला. इथून येते गाडी. इकडनं लॉक केलं सोड. इकडनं येतं सोड. इकडनंच घेतो मी. छान. पण खाली गेल्यावर काय म्हणायचं नाही ना. देवस्थान कमिटी असायची रे. देवस्थान कमिटी म्हणायची कुठनं आल्या गाड्या जाऊन जा म्हणून म्हणलं. चला इथं नेल्याच गाड्या आहेत. किती वाजले बघ. बरोबर 11 वाजले. म्हणजे आपण टायमिंग पंक्च्युअलिटी मध्ये आहे. बरोबर 11 वाजता इथे पोहोचायचं ठरलेलं. आपण 11 वाजता 1 मिनिट फक्त कमी आहे. 1 मिनिट 11 बात तो सही है. पोहोचलो मी इथे. तुम्ही असं
इकडे पुढं चल. सध्या गुफेच्या आत चाललोय. देव गुफा एकदम गार आहे आतून, बाहेर खूप ऊन आहे. हा इकडे सिद्धेश, फ्रीज सारखं गार पाणी आहे. इकडे शिवलिंग आहे. जमिनीतून पाणी येते का? काय झालं बाई? पाईपमधून पाणी खाली येतं. ते पुढे जाऊया की वर जाऊया? इकडे खाली पण आहे. इकडून वरच्या बाजूला जर काय असेल पायवाटाने. चला. सध्या इथे खूपच अडचणीची वाट आहे. अडचणीच्या वाटेतून आम्ही चाललोय. इथून एक जरा बारकासा आहे, छोटासा वर असेल ना. बरोबर. चला भाई आम्ही गड चढवले. मुझे अपने घर जाना है. द सिद्धेश द बेअर ग्रिल्स. सिद्धेश ग्रिल्स. हा दगड खूपच गार आहे. गार वाटलं. इतका गार आहे की हिला हात लावल्यावर काढू पण वाटत नाही, इतका गार आहे. कारण माझी बॉडी टेम्परेचर खूप आहे. इथून जरा जरी तुमचा पाय सटकला काय म्हणलं? हात पाय मोडणारच इथून पाय सटकल्यावर. शोध शोध वाट शोध वाट शोध. दगडांच्या ह्या मायाजाळात सिद्धेश ग्रिल्स फसलेला आहे, जो वाट शोधतोय वर जाण्यासाठी. खूपच प्रश्नार्थक नजरेने तो बघत आहे सगळीकडे. इथून वाट आहे की पुढून वाट आहे, त्याला वाट काय सापडत नाही अजून. गावली गावली. काही तर की काहीतरी. ओके, खूपच मेहनत आणि अथक प्रयास चालू आहे तिथे काहीतरी बघण्यासाठी. नक्की साहेबांना काहीतरी नक्की काय बघायचं आहे. इथून न जाता आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ. ओके. ए थांब ना जरा पुढे. थांब इकडे बघ. चला
या फुलांचा वास खूप छान येतोय आणि खूप लांबपर्यंत याचा वास पसरला. ही फुलं नक्की कोणती आहेत रंगीबेरंगी कमेंट करा सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर. अशा ठिकाणी हरणतोळ दिसणं फारच साहजिक आहे. मंदिर कुठलं वाटते मंदिर पण मंदिर नाही. मंदिर आत काय नाही बसण्यासारखं. आतला व्ह्यू खाली माती आहे सगळीकडे. हे सगळी दगडीमध्येच कोरलेलं आहे. इथून बाहेर गॅलरी आहे जायला छोटीशी. यस तुम्ही बघू शकता गॅलरीतून इकडून बाहेर एक वाट आहे जे बाहेरच्या बाजूला जाते. कसलं होते मंदिरासारखं दिसते पण मंदिर नाही. काय विषय एक प्रकारे बैठक व्यवस्था हॉल सेमिनार हॉल जे आताच्या काळात म्हणतात त्याप्रमाणे देखील हे असावं अशी एक अपेक्षा आपण धरूया इथे. इकडून आत आहे काय मंदिर आहे बहुतेक. आहे. हो अशा ठिकाणी शक्यतो तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पाली आणि बॅट्स म्हणजे वटवाघूळ विंचू वटवाघूळ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विंचू देखील बघायला मिळतात. वटवाघूळ आहे. जर तुम्हाला दाखवायचं झालं तर इकडे तुम्ही बघू शकता. थोडस मी झूम करतो. अगदी मोठ्या प्रकारचे किडे त्यासोबतच हे वटवाघूळ. जास्त वेळ थांबून त्यांना त्रास द्यायचा आपला हेतू नाहीये त्यामुळे आपण निघू इथून. इथे एक छोटंसं तळ आहे जे ताज्या पाण्याचं आहे. वाहतं पाणी आहे. हे देखील मंदिरसारखं स्ट्रक्चर दिसतंय. जर लांबून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. पावसाळ्यामध्ये इकडे बरेच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. इथून वॉटरफॉल आहे. इथून वॉटरफॉल खाली आणि हे सगळं काही पाण्याने घेरून जाईल पावसाळ्यात. थोडासा राऊंड व्ह्यू दाखवूया आपण. हे वरती कोरीव काम आहे मंदिराचं. ही मागची बाजू दाखवतोय मंदिराची. बहुतेक तिकडे काहीतरी असावं. लोक तर दिसतात तिथून येताना. आपण प्रयत्न करू तिकडे जाण्याचा.